नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ट्रेडिंगमधली मानसिक आव्हानं. म्हणजे बघा, चांगली स्ट्रॅटेजी तर हवीच, पण खरं यश मिळवण्यासाठी आपलं माइंडसेट किती महत्त्वाचं आहे यावर आज आपण जरा सखोल चर्चा करूया. आणि यासाठी आपण मार्क डग्लस यांचं द डिसिप्लिन्ड ट्रेडर या गाजलेल्या पुस्तकाचा आधार घेणार आहोत. हे पुस्तक म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजीसाठी काय म्हणतात त्याला, एक प्रकारचं मार्गदर्शनच आहे. आजच्या चर्चेतून आपल्याला हे समजून घ्यायचे की डग्लस यांच्या मते ट्रेडिंगमध्ये यशस्वी व्हायला फक्त चार्ट्स आणि आकडेवारी पुरेशी का नाही, हा मानसिक दृष्टिकोन इतका का महत्त्वाचा ठरतो. आणि हो, सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न, जी कौशल्य आपल्याला रोजच्या आयुष्यात यशस्वी करतात तीच बाजारात आपल्याला अपयशी का ठरवतात, हा विरोधाभास जरा उलगडून पाहूया. सुरुवात करूया मार्क डग्लस यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊन. म्हणजे ते कोणी मोठे शिक्षण तज्ज्ञ वगैरे नव्हते. हो, ते स्वतः ट्रेडर होते. अगदी. आणि सुरुवातीला तर त्यांना प्रचंड नुकसान झालं होतं, इतकं की ते जवळजवळ बाजारातून बाहेर फेकले गेले होते. बरोबर. आणि याच अनुभवातून त्यांना एक गोष्ट कळली जी खरंच धक्कादायक आहे. ते म्हणाले की ट्रेडिंगमध्ये 80% यश हे मानसशास्त्रावर अवलंबून आहे आणि फक्त 20% तुमच्या पद्धतीवर किंवा स्ट्रॅटेजीवर. 80-20 हे प्रमाणच खूप काही सांगून जातं. खरंच. आणि इथेच डग्लस एका महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवतात. ते म्हणतात की जी विचारसरणी आपल्याला शाळेत नोकरीत यशस्वी करते, म्हणजे कसं, अगदी काटेकोर नियोजन, चुका टाळण्यावर भर, आपलंच बरोबर असलं पाहिजे हा आग्रह, हो. याच गोष्टी ट्रेडिंगमध्ये अडथळा ठरतात. याचं कारण आहे आपल्या रोजच्या जगाचं स्वरूप आणि बाजाराचं स्वरूप यातला मूलभूत फरक. आपलं रोजचं जग कसं बऱ्यापैकी संरचित असतं, म्हणजे नियम असतात, कामाचे तास ठरलेले असतात, साधारण काय केलं की काय मिळेल याचा अंदाज असतो. हो, एक प्रकारची निश्चितता असते. अडदे. पण बाजार याच्या अगदी उलट आहे. तो सतत बदलणारा, अनिश्चित आणि अमर्याद शक्यतांनी भरलेला आहे. म्हणजे कोणत्याही क्षणी प्रचंड नफा होऊ शकतो किंवा मोठं नुकसानही. बरोबर. डग्लस सांगतात की आपलं मन ह्या अशा वातावरणासाठी, म्हणजे सततच्या अनिश्चिततेसाठी आणि या संरचनेच्या अभावासाठी नैसर्गिकरित्या तयारच नाहीये. आपल्याला सुरक्षितता हवी असते, अंदाज बांधता यायला हवा असतो. आणि बाजार ते देत नाही. आणि म्हणूनच मग आपण त्या मानसिक सापळ्यांमध्ये अडकतो, नाही का, जे बहुतेक ट्रेडर्सना अनुभवायला मिळतात. अगदी. जसं की पहिलं म्हणजे बरोबर असण्याचा हट्ट. म्हणजे काय, आपण एखादा ट्रेड घेतला, समजा वाटलं की शेअर वर जाईल, पण तो खाली यायला लागला, तरी आपण मान्यच करत नाही की आपलं चुकलं. आपण म्हणतो नाही, बाजार चुकीचा आहे, मी बरोबर आहे. आणि मग तो छोटा लॉस मोठा होऊन जातो. आपला इगो वाढतो, नाही का. बरोबर. हा अहंकारच आपल्याला सत्य स्वीकारू देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुकसानीची भीती, फिअर ऑफ लॉस. ही तर 2 प्रकारे काम करते. कसे? एकतर चांगली संधी दिसतेय, पण मागचा लॉस आठवून आपण ट्रेड घ्यायलाच घाबरतो. परत लॉस झाला तर असं वाटतं. हो, संधी निघून जाते. हो. आणि दुसरीकडे ट्रेडमध्ये थोडा नफा दिसला की हा नफा जाईल या भीतीने लगेच विकून टाकतो. मग तो शेअर अजून वर जातो आणि मोठा नफा आपण गमावतो. अगदी अकाली बाहेर पडतो आपण. तिसरा सापळा लोभ, ग्रीड, म्हणजे एका रात्रीत श्रीमंत व्हायची इच्छा. हा तर फारच कॉमन आहे. हो ना. मग आपण जास्त लेव्हरेज वापरतो, मोठी पोझिशन घेतो किंवा ठरवलेलं रिस्क मॅनेजमेंट विसरून जातो. एकदम अविचारी निर्णय. आणि मग येतं रिव्हेंज ट्रेडिंग. ओहो, ते तर सर्वात धोकादायक. म्हणजे एखादा मोठा लॉस झाला की वाटतं बाजाराने मला हरवलं, आता मी बदला घेणार. हो, बाजाराकडून वचपा काढायचा असतो जणू. आणि मग आपण अजून जास्त धोकादायक, मोठे आणि विचार न करता ट्रेड घेतो. यात आणखी नुकसान होतं. बरोबर. पण इथे डग्लस एक खूप महत्वाची गोष्ट स्पष्ट करतात. ते म्हणतात की ह्या भावना, भीती, लोभ, हट्ट येणं म्हणजे आपल्यात काहीतरी दोष आहे असं नाही. अच्छा. हो, या नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया आहेत. आपण संरक्षणाचा, नियंत्रणाच्या शोधात असतो. बाजार ते देत नाही म्हणून गोंधळ, भीती, निराशा येते. म्हणजे या भावना येणं नॉर्मल आहे. हो, नॉर्मल आहे. महत्वाचं हे आहे की त्या भावनांना ओळखणं, त्या का येत आहेत हे समजणं आणि त्यांच्या आहारी जाऊन निर्णय न घेणं. आपल्याला एक नवीन, बाजाराच्या स्वभावाला जुळवून घेणारी मानसिक चौकट, एक मेंटल फ्रेमवर्क तयार करावं लागतं. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे प्रॉब्लेम भावनांमध्ये नाही तर आपल्या प्रतिक्रियेत आहे. मग यावर मात कशी करायची, ते डिसिप्लिन ट्रेडरचं माइंडसेट कसं बनवायचं, डग्लस काही उपाय सांगतात का? हो, नक्कीच.
डग्लस यांनी 5 मूलभूत सत्य किंवा तत्व सांगितली आहेत जी यशस्वी ट्रेडिंगसाठी आवश्यक मानसिकतेचा पाळा आहेत. यातलं पहिलं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं, कोणतं? बाजार नेहमी बरोबर असतो. द मार्केट इज ऑलवेज राईट. हे स्वीकारायला सुरुवातीला खूप जड जातं. हो, कारण आपला अहंकार आड येतो. अगदी. पण याचा अर्थ सरळ आहे. बाजार ही एक वस्तुनिष्ठ शक्ती आहे. तिला तुमच्या मतांशी, तुमच्या विश्लेषणाशी काही घेणं देणं नाही. जर तुम्ही म्हणत असाल बाजार वर जाईल पण तो खाली जातोय, तर बाजार बरोबर आहे, तुम्ही नाही. म्हणजे बाजाराशी वाद घालण्यात अर्थ नाही. काहीच नाही. यशस्वी ट्रेडर बाजाराच्या संकेतांना मान देतो आणि त्याच्या प्रवाहाबरोबर राहतो, विरोधात जात नाही. म्हणजे बाजाराशी भांडण्याऐवजी तो काय सांगतोय हे ऐकायचं. म्हणजे अहंकार बाजूला ठेवून बाजारासमोर नम्र व्हायचा. हा खूप वेगळा दृष्टिकोन आहे. दुसरं तत्व काय आहे? दुसरं तत्व आहे अनिश्चितता आणि संभाव्यता स्वीकारा. एम्ब्रेस अनसर्टनिटी अँड प्रॉबेबिलिटी. हे पण आपल्या नेहमीच्या विचारांच्या विरुद्ध आहे. आपण नेहमी निश्चितता शोधतो. बरोबर. उद्या काय होईल हे नक्की कळायला हवं असतं. पण ट्रेडिंगमध्ये ते शक्य नाही. पुढच्या क्षणी काय होईल हे 100% खात्रीने कोणीच सांगू शकत नाही. कोणताही ट्रेड यशस्वी होईलच याची गॅरंटी नसते. मग काय करायचं? यशस्वी ट्रेडर्स निश्चित काय होईल याऐवजी संभाव्यता आणि शक्यता यांच्या भाषेत विचार करतात. त्यांना माहीत असतं की त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांचा एज प्रत्येक वेळी जिंकून देणार नाही. पण जर ती योग्य असेल तर अनेक ट्रेड्सनंतर, ओव्हर अ सिरीज ऑफ ट्रेड्स, ती फायदेशीर ठरेल. अच्छा. या दृष्टिकोनामुळे काय होतं की ते नुकसानीकडे भावनिक होऊन बघत नाहीत. तो व्यवसायाचा एक भाग आहे म्हणून स्वीकारतात. लॉस झाला तरी खचून जात नाहीत. म्हणजे प्रत्येक ट्रेड हा एका मोठ्या खेळाचा भाग आहे असं बघायचं. एकाच ट्रेडवर जास्त भावना गुंतवायच्या नाहीत. हे महत्वाचं आहे. तिसरं तत्व काय? तिसरं आहे पूर्ण जबाबदारी घ्या. टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी. जेव्हा लॉस होतो तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? आपण बाजाराला दोष देतो, ब्रोकरला दोष देतो, कुणाच्या तरी टिपला दोष देतो. हो, दुसऱ्यांवर ढकलणं सोपं असतं. हो, पण डग्लस म्हणतात, तुम्ही तुमच्या ट्रेडिंगच्या प्रत्येक परिणामाची, नफा असो वा तोटा, 100% जबाबदारी घ्यायलाच हवी. कारण शेवटी ट्रेड कधी घ्यायचा, कधी विकायचा, किती रिस्क घ्यायची, किती मोठी पोझिशन घ्यायची, हे सगळे निर्णय तुमचे असतात. तुम्ही बटन दाबता. बरोबर, तुम्ही बटन दाबता. जेव्हा तुम्ही ही जबाबदारी स्वीकारता तेव्हाच तुम्ही तुमच्या चुकांमधनं शिकायला लागता. इतरांना दोष देत राहिलात तर सुधारणा कधीच होणार नाही. पण बाजारात अचानक काही बातमी आली किंवा काही जागतिक घटना घडली ज्यावर आपलं नियंत्रण नाही, तेव्हा जबाबदारी कशी घ्यायची? चांगला प्रश्न आहे. पूर्ण जबाबदारी घ्या म्हणजे बाजारात काय घडेल यावर तुमचं नियंत्रण आहे असं नाही. ते तर नाहीच. पण त्या घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय असेल, तुम्ही तुमच्या नियमांनुसार वागणार की नाही, यावर तुमचं नियंत्रण आहे. अच्छा, म्हणजे आपल्या रिॲक्शनवर नियंत्रण. हो. समजा बातमी आली, बाजार तुमच्या विरोधात गेला. तुम्ही ठरवलेला स्टॉप लॉस पाळणार की नाही ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही अजून पैसे लावणार की नाही हा तुमचा निर्णय आहे. त्यामुळे बाह्य घटनांवर नियंत्रण नसलं तरी तुमच्या कृतींवर आणि तुमच्या प्लॅनच्या अंमलबजावणीवर तुमचं पूर्ण नियंत्रण आहे. त्याची जबाबदारी तुमचीच. समजलं. परिस्थितीवर नाही, आपल्या प्रतिसादावर लक्ष केंद्रित करायचं आहे. महत्वाचं आहे हे. चौथा तत्व काय? चौथा आहे स्वतःची संरचना तयार करा. क्रिएट युअर ओन स्ट्रक्चर. हे खूप इंटरेस्टिंग आहे. डग्लस म्हणतात की बाजारात तुम्हाला शिस्त लावण्यासाठी बाहेरून कोणी नाही. ऑफिसमध्ये बॉस असतो, नियम असतात, वेळेचं बंधन असतं. हो, एक फ्रेमवर्क असतं. बरोबर. ट्रेडिंगमध्ये असं काही नाही. तुम्ही कधीही, कितीही ट्रेड करू शकता. कोणी थांबवणार नाही. त्यामुळे भावनांच्या भरात चुकीचे निर्णय घ्यायची शक्यता खूप जास्त असते. म्हणूनच स्वतःला कंट्रोल करणं गरजेचं आहे. अगदी. म्हणूनच डग्लस म्हणतात, तुम्हाला स्वतःसाठी एक संरचना, एक नियमावली तयार करावी लागेल. म्हणजे काय? तर एक स्पष्ट, लिखित ट्रेडिंग प्लॅन बनवायचा. ट्रेडिंग प्लॅन म्हणजे काय काय असतं त्यात? त्यात स्पष्ट नियम हवेत. एंट्री कधी घ्यायची, एक्झिट कधी करायची, स्टॉप लॉस कुठे लावायचा, एका ट्रेडमध्ये किती धोका घ्यायचा, पोझिशन साईज किती ठेवायची, हे सगळं आधीच ठरलेलं पाहिजे. आणि मग सर्वात कठीण भाग, बाजारात कितीही मोह झाला, भीती वाटली तरी या ठरवलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं. ही तुमची स्वतःची शिस्त असेल जी तुम्हाला बाजाराच्या अनिश्चिततेत सांभाळेल. स्वतःचाच बॉस व्हायचं आणि स्वतःलाच नियम लावायचे. हे सोपं नाहीये नक्कीच. आणि पाचवं तत्व? पाचवं,
आणि अत्यंत व्यावहारिक तत्व. ट्रेडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी धोका निश्चित करा. डिफाईन रिस्क बिफोर यू एंटर अ ट्रेड. म्हणजे कोणताही ट्रेड घेण्याआधीच तुम्हाला हे माहीत पाहिजे की यात जास्तीत जास्त किती नुकसान तुम्ही सहन करू शकता आणि कुठे तुम्ही बाहेर पडणार आहात. तुमचा स्टॉप लॉस पॉइंट. याहॉफ्टी अंकल पॉइंट म्हणतात का? हो, अगदी. अंकल पॉइंट जिथे तुम्ही मान्य करता की तुमचा अंदाज चुकला आणि तुम्ही ग्रेसफुली बाहेर पडता. जेव्हा तुम्ही धोका आधीच ठरवता आणि तो स्वीकारता, तेव्हा त्या ट्रेडमध्ये भावनिक गुंतवणूक कमी होते. कारण वाईटात वाईट काय होऊ शकतं हे माहीत असतं. बरोबर. त्यामुळे भीती कमी होते. नाहीतर धोका माहीत नसेल आणि ट्रेड विरुद्धात गेला तर नुकसान वाढत जातं, भीती वाढते, पॅनिक होतं आणि मग अजून चुका होतात. म्हणजे प्रत्येक ट्रेड किती कमवणार यापेक्षा किती गमावू शकतो या विचाराने सुरू करायचा. अगदी. रिस्क मॅनेजमेंट आधी. ही 5 तत्व, बाजार नेहमी बरोबर, अनिश्चितता स्वीकारा, जबाबदारी घ्या, स्वतःची संरचना बनवा आणि धोका आधी ओळखा, खरंच माइंडसेट बदलणारी आहेत. पण हे सगळं प्रत्यक्षात आणणं म्हणजे सवयीचा भाग बनवणं हेच खरं आव्हान आहे. नुसतं ऐकून किंवा वाचून उपयोग नाही. डग्लस काही प्रॅक्टिकल मार्ग सांगतात का यासाठी? बरोबर आहे. नुसती तत्व माहीत असून उपयोग नाही. डग्लस यांनी काही ठोस कृती सांगितल्या आहेत ज्यातून ही मानसिकता हळूहळू अंगी बाणवता येते. पहिलं म्हणजे तपशीलवार ट्रेडिंग जर्नल ठेवणं. जर्नल म्हणजे फक्त नफा तोटा लिहायचा नाही, त्याहून खूप जास्त. हे फक्त नोंदीसाठी नाही. प्रत्येक ट्रेड का घेतला, घेताना काय वाटत होतं, ट्रेड चालू असताना मनात कोणत्या भावना होत्या, भीती, लोभ, अतिआत्मविश्वास, तुम्ही तुमच्या नियमांप्रमाणे वागलात का, या सगळ्याचं प्रामाणिकपणे विश्लेषण करायचं. म्हणजे स्वतःच्या विचारांचं आणि भावनांचं पोस्टमॉर्टम. अगदी तसंच. हे जर्नल म्हणजे तुमच्या मानसिकतेचा आरसा आहे. तुम्हाला तुमचे चुकीचे पॅटर्न्स ओळखायला मदत होते. हे महत्वाचं आहे. अजून काय? दुसरं, सकारात्मक विचार, ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन वापरणे. म्हणजे नवीन मानसिक सवयी जाणीवपूर्वक तयार करायच्या. मी एक शिस्तबद्ध ट्रेडर आहे. मी शांतपणे नियम पाळतो. मी नुकसानीला सहज स्वीकारतो, असं स्वतःला सतत सांगणं. आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे डोळे मिटून कल्पना करायची की तुम्ही शांतपणे भावनांच्या आहारी न जाता तुमच्या प्लॅननुसार ट्रेड करत आहात, स्टॉप लॉस घेत आहात, नफा बुक करत आहात. हे एक प्रकारे मानसिक सराव आहे. मेंटल रिहर्सल सारखं. बरोबर. आणि तिसरा उपाय आहे लहान सुरुवात करणे. म्हणजे एकदम मोठ्या रकमेवर ही मानसिक शिस्त लावायला जाऊ नये. कारण सुरुवातीला चुका होणारच. त्यामुळे आधी अगदी कमी भांडवलावर छोट्या पोझिशन साईजने सराव करायचा. उद्देश नफा कमावणं नाही तर? उद्देश नफा कमावणं नाही तर ठरवलेल्या नियमांचं पालन करण्याची आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची सवय लावणं हा आहे. एकदा आत्मविश्वास वाढला, सातत्य आला की मग हळूहळू पुढे जायचं. म्हणजे आधी सराव, शिस्त, मग मोठा खेळ. हां, हे खूपच प्रॅक्टिकल वाटतंय. अगदी. डग्लस यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा हाच आहे की बाजाराचा अचूक अंदाज लावण्याच्या अशक्य कामावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःवर नियंत्रण मिळवण्याच्या शक्य ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कारण बाजारावर आपलं नियंत्रण नाही, पण आपल्या विचारांवर, भावनांवर आणि कृतींवर आहे. सातत्यपूर्ण यश हे अचूक भविष्यवाणीतून नाही तर शिस्त, सातत्य, बाजाराच्या अनिश्चिततेचा स्वीकार आणि स्वतःच्या कृतींची संपूर्ण जबाबदारी घेण्यामुळे मिळतं. हेच खरं डिसिप्लिन ट्रेडरचं रहस्य आहे. तर आजच्या या आपल्या सखोल चर्चेतून आपण हेच शिकलो की ट्रेडिंगमधलं यश हे तुमच्या स्ट्रॅटेजी इतकंच किंबहुना त्याहून जास्त तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. मार्क डग्लस आपल्याला स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवायला शिकवतात. हो, बाजाराच्या चढ उतारांमध्ये भावनिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी आणि एक प्रोफेशनल दृष्टिकोन विकसित करण्यासाठी त्यांची तत्त्व खूप मोलाची आहेत. निश्चितच. बाजाराची जी मूळ अनिश्चितता आहे तिचा सामना करण्यासाठी एक लवचिक, शिस्तबद्ध आणि यशस्वी मानसिकता घडवण्यासाठी हे विचार खूप उपयोगी आहेत. आणि मला वाटतं हे फक्त ट्रेडिंगपुरतं मर्यादित नाही. आयुष्यात जिथे जिथे अनिश्चितता आणि धोका आहे तिथे ही तत्त्व आपल्याला शांत राहायला मदत करू शकतात. अगदी बरोबर.
आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार. डग्लस म्हणतात, स्वतःची संरचना तयार करा, कारण बाजारात बाह्य संरचना नसते. जरा विचार करा की ही बाह्य संरचनेची अनुपस्थिती जशी नोकरीत असते, ती आपल्या स्वतःच्या आंतरिक मानसिक संरचनेबद्दल जास्त कसं उघड करते. जिथे बाहेरून नियम नाहीत, तिथे आपले स्वतःचे नियम किती पक्के आहेत हे जास्त स्पष्ट होतं का? हे आपल्याला आपल्या नैसर्गिक प्रतिक्रिया आणि त्यांवर जाणीवपूर्वक नियंत्रण मिळवण्याच्या गरजेबद्दल काय शिकवतं? यावर नक्की विचार करा.